Good morning to all of you. Good morning, sir. कॉम्प्युटर हे असणार घेतलं होतं. आता त्याच्यामध्ये कॉम्प्युटर म्हणजे काय हे असणार आपण लाचक असणार की कॉम्प्युटर म्हणजे काय. एनीवन? अर्चना? इलेक्ट्रॉनिक यंत्र असून यामध्ये आपण माहिती भरू शकतो. आपण विचारलेल्या माहितीवर गणितीय भौतिक प्रक्रिया करून उत्तरे मिळू शकतो. अशा यंत्राला कॉम्प्युटर असून. व्हेरी गुड. संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक यंत्र असून त्यामध्ये आपण माहिती भरू शकतो व त्या माहितीवर प्रक्रिया करून गणितीय भौतिक क्रिया करून उत्तरे मिळू शकतो. अशा यंत्राला संगणक असे म्हणतात. व्हेरी गुड. कॉम्प्युटर हे इलेक्ट्रॉनिक यंत्र असून त्यामध्ये आपण माहिती भरू शकतो व त्या माहितीवर प्रक्रिया करून गणितीय भौतिक उत्तरे मिळू शकतो. अशा यंत्राला संगणक असे म्हणतात. गुड, व्हेरी गुड. कॉम्प्युटर म्हणजे काय हे आपल्याला माहित झालंय. आता आपण त्याच्या पुढचा जो आहे तर तो घेतो कॉम्प्युटर हार्डवेअर. आता कॉम्प्युटर म्हणजे काय हे लक्षात आले. आता हार्डवेअर म्हणजे काय, तर हार्डवेअर काय असतं, द ऑल द फिजिकल पार्ट्स ऑफ कॉम्प्युटर. ऑल द कॉम्प्युटरचे जे पार्ट्स आहेत ते पूर्ण ऑल द फिजिकल पार्ट्स ऑफ कॉम्प्युटर दॅट इज कॉल्ड द हार्डवेअर. आता ऍक्च्युली काय की बाबा हार्डवेअरचे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये. तर फॉर एक्झाम्पल एखादा हार्डवेअरचा पार्ट म्हणजे सांगू शकतं का कोणी? गुड, व्हेरी गुड. CPU बसा. मंगेश? मॉनिटर. गुड गुड, व्हेरी गुड. बसा. माऊस. ओके. हार्डवेअर. आता हार्डवेअर मध्ये काय काय असणार आहे, तर आपण ऍक्च्युली हार्डवेअर काय काय आहे, कोणत्या पद्धतीचं आहे ते आपण प्रॅक्टिकली असणार पाहू. ओके. हा आपलं काय आपण याला म्हणतो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, CPU आहे. ओके. पण CPU याला दुसरं नाव कॅबिनेट. आपण काय म्हणतो त्याला? कॅबिनेट. हा जो कॅबिनेट आहे त्या कॅबिनेट मध्ये आपल्याला हे पूर्ण हार्डवेअरचे पार्ट्स आहेत. या पूर्ण याला काय म्हणतात? पार्ट्स म्हणतात. आता आपण हे पाहू की कोणत्या पार्टला काय म्हणायचं आहे आपल्याला. जसं फॉर एक्झाम्पल आपण याची स्टार्टिंग जी आहे ती एनीबडी कोणी सांगू शकतं का SMPS म्हणजे काय? स्विच मोड पॉवर सप्लाय. आपण काय म्हणतो त्याला? स्विच मोड पॉवर सप्लाय. याला म्हणतात SMPS. आता डायरेक्ट करंट आलेला जो आहे तो आलेला करंट काय करतो, हा अल्टरनेट करतो आणि आलेला करंट जो आहे तो अल्टरनेट करून तुमचा जो मदरबोर्ड आहे त्या मदरबोर्डला देण्याचं काम करतो. म्हणून त्याला स्विच मोड पॉवर सप्लाय असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? स्विच मोड पॉवर सप्लाय. त्याच्यानंतर हा जो बोर्ड आहे ना, तर या बोर्डला म्हणायचंय मदरबोर्ड म्हणायचं. काय म्हणायचं याला? मदरबोर्ड. आता मेन बोर्ड, त्या मेन बोर्डवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मेन बोर्ड म्हणजे काय असतो, तर तो मदरबोर्ड आहे. त्याच्यावर आपल्याला पूर्ण सिस्टमचं जे कंट्रोलिंग आहे ते सगळं मदरबोर्डवर असणार आहे त्याच्यात. ओके. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट आहेत. जसं फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक हे दिसते तुम्हाला, राईट? रॅम म्हणतात. याला काय म्हणतात? रॅम. रॅम स्टँड फॉर रॅम म्हणजे रँडम ऍक्सेस मेमरी. दॅट इज कॉल्ड द रॅम. रॅमचा काय वापर? इट इज कॉल्ड द मेमरी. आपण काय म्हणतो त्याला? मेमरी म्हणतो. मेमरीचा काय वापर? मेमरी, राईट? एक त्याला म्हणतो आपण रॅम आणि दुसरी काय म्हणतो? रॉम. आता याच्यामध्ये रॅम म्हणजे काय? रँडम ऍक्सेस मेमरी. त्याला म्हणतात रँडम ऍक्सेस मेमरी. आणि दुसरं आहे रॉम. रॉम म्हणजे काय? गुड, रीड ओनली मेमरी. आता रॉम काय असते? रॅम ही कशी? रॅम म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची मेमरी जी असते त्याला काय म्हणतात? रॅम म्हणतात. आणि जी मेमरी परमनंट स्वरूपाची असते त्याला काय म्हणतात? रॉम म्हणतात. रीड ओनली मेमरी ही असणारी रॅम. मग आपण काय करतो, ही जी रॅम आहे ही असणारी कुठे बसवतो आपण? मदरबोर्डवर बसवतो. कुठे बसवतो रॅम? मदरबोर्डवर रॅम असणारी बसवतो. ही आहे हार्ड डिस्क. आपण काय म्हणतो याला? हार्ड डिस्क. व्हॉट इज द यूज ऑफ द हार्ड डिस्क? Hard disk is a secondary storage devices.
हे काय आहे सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस. आता हे सेकंडरी डेटा इन्फॉर्मेशन हे सगळं असणार ठेवण्यासाठी तुमची जी माहिती असते डेटा असतो कुठं स्टोअर होतो हार्ड डिस्क मध्ये स्टोअर होतो. ही माहिती आपण जी फाईल बनवता तुमचे जे सॉफ्टवेअर आहे ते पूर्ण असणार कुठं स्टोअर होणार आहे हे हार्ड डिस्क मध्ये होणार आहे. ओके म्हणून ही आहे सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस. त्याला म्हणतात HDD म्हणतात हार्ड डिस्क डिस्क ड्राईव्ह हार्ड डिस्क ड्राईव्ह त्याला म्हणून याला काय म्हणतात HDD म्हणतात. ओके ही झाली तुमची हार्ड. याच्यात काय बघणार आहोत आपण हा तर हे मदरबोर्ड जो असतो त्या बोर्डचे पाठीमागच्या साईडला जे पोर्ट असतात ते असणार आहे. तर आता ह्याच्यात काय हा जो SMPS असतो आताच आपण पाहिला त्या SMPS चा पॉवर सप्लाय कुठे जोडणार आहे तुम्ही या ठिकाणी हे VGA. त्याच्यानंतर हे जे पोर्ट आहे याच्यामध्ये आपल्याला USB आपण काय म्हणतो त्याला USB युनिव्हर्सल सिरियल बस. जे आपला जो प्रिंटर आहे हा सुद्धा हार्डवेअर असेल राईट. मग तो प्रिंटर आपल्याला कोणत्या पोर्टला जोडायचा असतो तो तो असणार कुठे जोडता येतो आपल्याला USB ला असणारा जोडायचा. USB ला काय म्हणतात आपण युनिव्हर्सल सिरियल बस. काय म्हणतात आवडे युनिव्हर्सल सिरियल बस. ओके याच्यानंतर याच्यामध्ये VGA जो आपला मॉनिटर जो असतो तो मॉनिटर म्हणजे हे जे कनेक्शन जे आपल्याला करायचे ते कुठे जोडावं लागते तुम्हाला त्या पोर्टला. हे पूर्ण काय याला म्हणतात पोर्ट. मग याच्यामध्ये हा जो मॉनिटरचा VGA असो VGA म्हणजे काय VGA म्हणजे व्हिडिओ ग्राफिक्स ॲरे तो असणारा त्याचा सप्लाय कुठे जोडणार तुम्ही या ठिकाणी जोडणार. आता याच्यावर आधारित हे लक्षात आलं की तुम्हाला बेसिक हार्डवेअर काय आहे म्हणून लक्षात आलं. त्याच्यात आपण तुम्ही स्वतः प्रॅक्टिकली असणारे हे सगळे कनेक्शन जे आहे ते स्वतः करायचे आणि ते आपल्याला प्रॅक्टिकलच्या क्लासमध्ये आपल्याला हे पूर्ण असणारं बघायचं. काय केलं तर बेसिक म्हणजे कॉम्प्युटर हार्डवेअर बघितलं.